नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांना तुम्ही छोटी छोटी इंग्लिश वाक्य बनवायला कशी शिकवू शकता। मुलांनी इंग्लिश बोलावं असं आपल्याला वाटत असतं, पण त्यासाठी मुलांना छोटी इंग्लिश वाक्य बनवता आली पाहिजेत स्वतःची स्वतः। तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांना ही वाक्य बनवायला तुम्ही कसं शिकवू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांना इंग्लिश शब्द माहिती असले पाहिजेत, काही तरच मुलं इंग्लिश बोलू शकतात। बेसिक आहे की मुलांना इंग्लिश शब्द माहिती असले पाहिजेत। त्यानंतर मुलं डायरेक्टली मोठं वाक्य बनवणार नाहीत किंवा बनवू शकणार नाहीत, त्यांना आधी लहान वाक्य तुम्ही बनवायला शिकवायचे आहेत। तर ती वाक्य कशी बनवायला शिकवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एखादं वाक्य एक्झाम्पल म्हणून घेऊयात, जसं की तिकडे जा, तिकडे जा हे वाक्य असेल। तर आता हे वाक्य मुलांना तुम्ही इंग्लिशमधून कसं बोलायला शिकवणार, त्यासाठी तिकडे यासाठी कोणता शब्द वापरायचा हे मुलांना माहिती असलं पाहिजे। तर त्यासाठी आपण शब्द वापरणार आहोत, म्हणजे त्या बाजूला जा किंवा तिकडे जा। तर देअर, देअर आणि जा म्हणजे काय तर गो, देअर गो। हे झालं मराठी वाक्याचं सेम एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन। पण इंग्लिशमध्ये वाक्य बोलण्याची पद्धत थोडी वेगळी असते। जसं मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद अशी वाक्याची रचना असते, त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये कर्ता क्रियापद आणि मग कर्म या पद्धतीने वाक्याची रचना केली जाते। तर मुलांना हे सगळं सांगत बसायचं नाही आहे तुम्ही मुलांना ज्यावेळी फक्त 2 अक्षरी वाक्य बनवत आहात त्यावेळीसाठीचं मी हे सांगत आहे। त्यावेळी तुम्ही मुलांना फक्त काय सांगायचं आहे की तिकडे जा, यासाठी जर तुला शब्द माहीत आहेत देअर गो, तर ते शब्द फक्त उलटे करायचे। जसं की जा आधी घ्यायचं आणि तिकडे नंतर घ्यायचं, म्हणजेच काय जा तिकडे या पद्धतीने इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं, म्हणजेच गो देअर। आता हे इंग्लिश वाक्य हे बरोबर बनलेलं आहे, या पद्धतीने जे वाक्य बनेल ते बरोबर बनलेलं आहे। हे मराठी वाक्य तिकडे जा आणि इंग्लिशमध्ये फक्त जा साठीचा शब्द आधी घ्यायचा आणि तिकडे साठीचा शब्द नंतर घ्यायचा आणि वाक्य बनवायचं गो देअर किंवा तिकडे जाऊ नको। आता तिकडे जाऊ नको हे वाक्य असेल तर आपलं पहिलं वाक्य काय बनले, तिकडे जा असं गो देअर, गो देअर म्हणजे तिकडे जा हे वाक्य आपण लिहून घेऊयात। आता जाऊ नको, नको आलेलं आहे म्हणून काय वापरायचं, नो वापरायचं। पण नो डायरेक्टली आपल्याला वापरता येत नाही, त्यासाठी वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असावं लागतं। आता या वाक्यामध्ये गो देअर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, म्हणून आपण मदत घेणार आहोत डू, डज आणि डिड। तर याचा आपण मदत घेणार आहोत आणि डू डज डिड वापरून आपण वाक्य बनवणार आहोत। मग इथं काय वापरणार आहोत आपण डू, डू सोबत आपण नो वापरायचं आहे, म्हणून डू सोबत जेव्हा एकतर डू नॉट गो देअर असं पण म्हणू शकतो किंवा डोंट गो देअर या पद्धतीने हे वाक्य आपण बनवू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना छोटी छोटी वाक्य बनवायला शिकवायचे आहेत, जे की डेली मुलं बोलत असतात तेच वाक्य बनवायला शिकायचे आहेत आणि तेच वाक्य मुलांना वापरायला शिकवायचे आहेत। डेली ते जे बोलत असतात त्यामध्ये मुलांना हीच वाक्य वापरायला शिकवायचे आहेत। आपण अजून एखादं एक्झाम्पल पाहूयात। इकडे ए, इकडे ए। आता इकडे म्हणजे हिअर आणि ए म्हणजे काय कम। आता हे झालं हिअर कम। आता आपल्याला काय करायचं आहे, हे वाक्य उलटं करायचं आहे, ए आधी घ्यायचं आणि इकडे पाठीमागे टाकायचं, म्हणून कम हिअर या पद्धतीने हे वाक्य बनणार। आणि त्यानंतर ज्यावेळी कम हिअर किंवा इकडे येऊ नको असं जर म्हणायचं असेल तर डोंट कम हिअर या पद्धतीने वाक्य बनवायचे आहेत। तर या पद्धतीने तुम्ही मुलांना छान छोटीशी स्मॉल वाक्य बनवायला शिकवू शकता। 2 अक्षरी वाक्य फक्त, ज्यामध्ये कर्ता वापरायचा नाही आहे, फक्त काही जी कृती असेल ती आपल्याला सांगायची आहे। तर ती वाक्य तुम्ही या पद्धतीने बनवून घेऊ शकता। अजून काही एक्झाम्पल पाहूयात। तर इथं तुम्ही बघू शकता की काही वाक्य घेतलेले आहेत, ज्याचं आपल्याला आता इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं आहे। उभा राहा, उभा राहा, तर याला आपण म्हणू शकतो स्टँड अप, स्टँड अप। खाली बस, आता खाली शब्दसाठी काय डाऊन आणि बससाठी काय सिट, म्हणून आपण वाक्य उलटं करायचं सिट डाऊन, सिट डाऊन। बसून राहा, बसून राहा, कीप सिटिंग।
म्हणजे काय, बसून राहा. म्हणजे बसून आपण नंतर घेतलेलं आहे. सिटिंग का केलेलं आहे, कारण बसून, फक्त बस म्हणलं असतं तर आपण सीट घेतलं असतं, पण बसून म्हणजे कृती बदललेली आहे म्हणून बसून राहायची ऑर्डर केलेली आहे. काळ बदललेला आहे म्हणून इथं ING लागलेला आहे. माझ्या मागे ए माझ्या मागे म्हणून फॉलो. माझ्या मागे फॉलो म्हणजे काय, फॉलो म्हणजे माझ्या मागे. फॉलो मी, तयार हो. गेट रेडी, माझ्या सोबत ये. कम विथ मी, कम विथ मी, माझ्यासोबत ये. साठी कम आणि माझ्यासोबत म्हणजे विथ मी. मोठ्याने बोल, आता मोठ्याने म्हणजे लाऊडली. तर हे वाक्य कसं बनवू शकतो आपण, स्पीक. बोल म्हणजे काय, स्पीक लाऊडली. नेक्स्ट, माझी मदत कर. हेल्प, मदत करणे म्हणजे काय, हेल्प. कोणाची, माझी, हेल्प मी. तर या पद्धतीने मुलांना तुम्ही छोटी छोटी वाक्य स्वतः बनवायला शिकवू शकता. काही वाक्यांमध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळतील, जसं की उभा राहा, स्टँड अप. उभं राहणे म्हणजेच स्टँड अप असं म्हटलं जातं. त्यामुळे हे वाक्य जसंच्या तसं बनलेलं आहे. तसंच खाली बस, खाली हा शब्द वेगळा आहे, बस हा शब्द वेगळा आहे, म्हणून बसणे हे क्रियापद आहे यामध्ये. म्हणून सिट डाऊन, इथं आपण वाक्य उलटं केलेलं आहे. बसून राहा यामध्ये सुद्धा सेम तेच आहे. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना अशी छोटी छोटी वाक्य बनवायला शिकवू शकता. यामुळे मुलं इंग्लिश बोलायला सहज शिकतात. सुरुवातीला या छोट्या वाक्यांचा सराव झाल्यामुळे मुले हळूहळू त्यापासून मोठी वाक्यसुद्धा बनवायला शिकतात. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.